भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजया ठाया माझ्या ऐसे काया जव नव्हे उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विनयेक कामा नये तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजया ठाया माझ्या ऐसी काया जव नव्हे पांडुरंगा करो पांडुरंगा करो करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवंताचं नाम अमंगलांना मंगल करणारा अपवित्रांना पवित्र करणारा सामर्थ्यवान गुणवान शक्तिवान बलवान आणि आश्रय असल्या कारणानं त्या प्रभूच्या चरणावर लीन व्हावं विठ्ठल विठ्ठल म्हणतात भगवान परमात्मा जन्माला घालतो परंतु जन्माचं सार्थक संत महात्मे करतात म्हणून त्यांच्या चरणी लीन भावे त्यांच्या चरणी लीन भावे त्यांच्या चरणी लीन भावे त्यांच्या चरणी लीन भावे उद्धरावे गुणैले उद्धरावे गुणैले त्यांच्या चरणी लीन भावे त्यांच्या चरणी लीन त्यांच्या चरणी लीन भावे उद्धरावे कृपेने असो आजची सेवा कल्याण वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आयोजित सन्माननीय गणपतशेठ गायकवाड आमदार गणपतशेठ गायकवाड आणि सन्माननीय नगरसेवक अभिमन्यू शेठ गायकवाड यांच्या सौजन्याने अधिक मास निमित्ताने नाचू कीर्तनाच्या रंगी या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तुम्हा आम्हाला सर्वांना ही सुवर्ण संधी त्याने प्राप्त करून दिलेली आहे, त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत। विठ्ठल विठ्ठल आज आपण पाहिलं जगावर या कोरोनाचं संकट आहे, जो तो चिंताग्रस्त आहे। या चिंतेतून मुक्त होण्याकरता अधिक मास निमित्ताने या दोन्ही आमदार नगरसेवकांनी तुम्हा आम्हाला एक घर बसल्या आणि हे कार्यक्रम आपल्याला बघता येणार आहे, हे त्यांचे उपकार आहेत। एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, उगवे बहुतांचे कोडे, उगवे बहुतांचे कोडे। एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, उगवे बहुतांचे कोडे, उगवे बहुतांचे कोडे। एकाच्या कैवाडे त्याने हा कार्यक्रम आज आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही तुम्हा आम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त करून दिलेली आहे।
काही संधी घेतात आणि काही मात्र संधी देतात. विठ्ठल असा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मुकुट मनीषी संत तुकोबाराय या अभंगातून भक्ती कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात याचं दिग्दर्शन करतात. समाजामध्ये काही लोक कशालाही भक्ती समजतात, कशालाही वैराग्य समजतात आणि कशालाही ज्ञान समजतात. विठ्ठल भक्ती ही मनुष्य जीवनामध्ये मला सांगतात भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. भगवंत सुद्धा सांगतात माझे या भक्ती वेण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नवते काही. भगवान सांगतात माझ्या भक्तीशिवाय एखादा माणूस जीवन जगत असेल तो माणूस जगला काय आणि दगड जगला काय सारखाच. म्हणजे देवाला सुद्धा भक्ती ही प्रिय आहे. म्हणून असे कोटी केली जाते करावी भक्ती असावी विरक्ती नसावी आसक्ती मग मिळते मुक्ती. विठ्ठल मुक्ती पाहिजे असं तर मला सांगतात भक्ती करा. हे भगवान सांगतात असं नाही तर संत महात्मे तुम्हा आम्हाला हे सांगतात करा हरी भक्ते करा हरे भक्ते करा हरे भक्ते परलोके कामा करा हरी भक्ते करा हरी भक्ते करा हरी भक्ते परलोके कामा विदाया मा पासोनिया भक्ती परलोकीय कामा सोडवेल यमा पासूनिया. संतांना सुद्धा भक्तीचा अभिप्रेत आहे. या मनुष्य जीवनामध्ये माणसाने भक्ती करावी. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. काही ठिकाणी 2 प्रकार सांगितले, काही ठिकाणी 3 प्रकार सांगितले, काही ठिकाणी 4 प्रकार सांगितले, काही ठिकाणी 9 प्रकार सांगितले, काही ठिकाणी 11 प्रकार सांगितले. विठ्ठल काही ठिकाणी 2 प्रकार सांगितले. एक सकाम भक्ती आणि दुसरी निष्काम भक्ती. बहुतेक 99% लोक सकाम भक्तीच करतात. ध्रुवाने भक्ती केली पण सकाम भक्ती केली. उपमन्यूने भक्ती केली पण सकाम भक्ती केली. आमच्या भक्त प्रल्हादाने भक्ती केली पण निष्काम भक्ती केली. विठ्ठल जो देवाचं मागतो त्याला सकाम भक्ती म्हणतात आणि जो देवालाच मागतो त्याला निष्काम भक्ती म्हणतात. उपमन्यूने देवाचं मागितलं, दुधाची वाटी मागितली. ध्रुवाने बापाची मांडी मागितली, देवाचं मागितलं. पण आमच्या भक्त प्रल्हादाने उपमन्यू ध्रुव हे काय झालं ते उपमन्यू ध्रुव हे काय झालं ते उपमन्यू ध्रुव हे काय झालं ते उपमन्यू ध्रुव हे काय
उपमन्यू ध्रुव हे काय जाणते. म्हणजे उपमन्यूने ध्रुवाने सकाम भक्ती केली, भक्त प्रल्हादाने निष्काम भक्ती केली. काही ठिकाणी 3 प्रकारची भक्ती सांगितली: क्रियात्मक भक्ती, भावनात्मक भक्ती आणि ज्ञानात्मक भक्ती. जगामध्ये काही लोक क्रिया करतात पण भावना अजिबात नसते. काही लोकांच्या ठिकाणी क्रियाही असते, भावनाही असते, पण ज्ञानाचा पत्ताच नसतो. विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी माणसाची व्याख्या सांगितली: भावना अधिक क्रिया अधिक ज्ञान बरोबर माणूस. आता अधिक मास चालू होतोय. अधिक मासाबद्दल भावनाही पाहिजे, अधिक मासाचं काही महात्म्य आहे याचं ज्ञानही पाहिजे, आणि त्या संबंधाने आपण क्रियाही केली पाहिजे. काही लोकांना अधिक मास कधी येऊन जातो, चातुर्मास कधी संपतो, नाही का, श्रावण महिना कधी संपतो काहीच कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. काही ठिकाणी 4 प्रकारची भक्ती सांगितली. नंबर 1 नमन भक्ती, नंबर 2 समर्पण भक्ती, नंबर 3 अनन्य भक्ती आणि नंबर 4 प्रेम भक्ती. नमन भक्ती, जय जय भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. जो भेटे भूती देव म्हणून भेटतो या जना, देवा म्हणून भेटतो या जना, काही भावना भूती देव म्हणून भेटतो या जना. काहींना सर्व विश्वात देव दिसतो आणि काहींना देवातही देव दिसला नाही. दुर्योधन रोज देवाला पाहत होता, पण हा देव आहे, जगाचा अधिष्ठान आहे, असं कधी दृष्टीने त्याने पाहिलंच नाही. तो नेहमी म्हणायचं, काय हा बोलका शंख. म्हणजे नमन भक्ती, जो भेटेल त्याला देव मानणं, नमस्कार करण्याला नमन भक्ती म्हणतात. दुसरी समर्पण भक्ती, पुत्रदारा ग्रहधन करावे देवासी अर्पण. समर्पण भक्ती आमच्या गोपिकांनी केली. भक्ती कशी करावी हे गोपिकांकडनं शिकावं. भक्तीची तो जाती आहे सर्वस्वासे मुकावे, सर्वस्वासे मुकावे, सर्वस्वासे मुकावे. भक्ती मुकावे, सर्वस्वासे मुकावे, सर्वस्वासे मुकावे, सर्वस्वासे मुकावे. भक्ती तो जाती ऐसी. महाराज सांगतात भक्ती काही सोपी नाही बरं का. लावला टिळा नाही का, घातली गळ्यामध्ये माळ, लागला कीर्तन करायला, लागला वारी करायला, एवढ्यावर भक्ती थांबत नाही. भक्ती करता सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. आपल्या साधू संतांनी केवढा त्याग केला. कोणाची पत्नी गेली, कोणाचा मुलगा गेला, कोणाच्या संसाराची दानादान झाली, पण त्यांनी भक्ती मात्र सोडली नाही. याला समर्पण भक्ती म्हणतात. आणि चौथी भक्ती प्रेम भक्ती. भक्तीमध्ये प्रेम असावं. ज्ञानोबाला आपण विचारलं, ज्ञानोबाला तुम्हाला देव किती आवडतो, त्यावेळेला ज्ञानोबा सांगतात, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वासोडे केशवा अनुनावळे.
भावाचे अभावा तुझ वाचून केशवा अनुनावडी. ज्ञानोबा समजा देवाशिवाय मला काहीच आवडत नाही. याला प्रेम भक्ती म्हणतात. चौथी अनन्य भक्ती. देवाशिवाय काहीच आवडत नाही. आम्हाला देवाशिवाय सगळंच आवडत. संतांना देवाशिवाय काहीच आवडत नाही. देवाला अनन्य भक्ती आवडते. अधिक मास होत. अधिक मास संपत आलं होतं. शेवटचा दिवस. धर्मराजाला सद्बुद्धी झाली म्हणे शेवटचा दिवस आहे. निदान शेवटच्या दिवशी का होईना आपल्या घरी कोणीतरी महात्मा भगवान परमात्मा कोणीतरी आपल्या घरी जेवावं. आणि काय त्यांना उर्मी निर्माण झाली. शेवटच्या दिवशी त्यांनी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. सर्व पांडवांना सांगितलं आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आयोजित करायची आहे आणि त्या पूजेला विशेष अतिथी परमात्म्याला भगवान श्रीकृष्णाला बोलवायचं आहे. असं म्हणतात आपल्या घरी किती आले त्यापेक्षा कोण आल्याला फार महत्व आहे. आपल्या घरी किती जेवले त्यापेक्षा कोण जेवले याला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. धर्मराजांनी नियोजन केलं. अर्जुनाला सांगितलं तू आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. द्रौपदीला सांगितलं तू स्वयंपाकाचं बघायचं. नकुल सहदेवाला सांगितलं तुम्ही इतर काम करायची. आणि भीमदादाला सांगितलं तू देवाला आणायचं. प्रत्येकावर जबाबदारी देऊन टाकली. पण समाजामध्ये काही माणसं जबाबदारी घेतही नाहीत आणि जबाबदारी पार पाडतही नाहीत. काही जबाबदारी घेतात पण पार पाडत नाही का. आणि काही जबाबदारी घेतात आणि जबाबदारी पारही पाडतात. विठ्ठल विठ्ठल. भीमावर जबाबदारी टाकली. भीमावांनी जबाबदारी घेतली म्हणे देवाला आणण्याचं काम मी करेन. जो तो आपापल्या तयारीला लागला. भीमदादा जो झोपी गेला काय ढाराढुरानी पंढरपूर. सकाळ झाली. सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडल्या. आपापली कामं आटोपली. भीम काय उठेना. पाहुणे आले ऋषीमुनी आले. सगळ्यांचा स्वागत समारंभ झाला. आदरातिथ्य झालं. स्वयंपाक तयार झालं. पंक्ती बसल्या. पत्रावल्याही वाढल्या. धर्मराजाने विचारलं देव आला का. म्हणे ज्याच्यावर तुम्ही जबाबदारी टाकलाय तो मस्त ढाराढोर आणि पंढरपूर झोपलाय. अरे म्हणे आता आपली इज्जत जाईल. कारण काही लोक जे आलेले आहेत ते देवाच्या दर्शनाकरता आलेले आहेत. जेवणाकरता आलेले नाही. धर्मराजा भीमाकडे गेला. अरे भीमा उठ. काय तुला अक्कल वगैरे आहे की नाही. भीमदादा म्हणतो काय झालं. अहो सगळे ऋषीमुनी आलेत. पाहुणे आलेत. लांबून लांबून लोक आलेले आहेत. फक्त देवच यायचे राहिलेले आहेत. अरे म्हणे तू जाणार कधी आणि देवाला आणणार कधी. आपण कुठे आणि हस्तिनापूर कुठे. काय जवळचं अंतर आहे का. भीमदादा म्हणतो कशाला घाबरताय. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. माझा भाव शुद्ध आहे. म्हणे तूप वाढून झालं की मला सांगा. अरे म्हणे आता तूप वाढायला किती उशीर लागणार आहे. जवळजवळ सर्व पदार्थ वाढूनच झालेले आहेत. 5-10 मिनिटात तूप वाढून होईल. भीमाने सांगितलं तूप वाढलं की मला सांगा. धर्मराजा म्हणतोय आता आपली इज्जत गेलीच. तूप वाढायला किती वेळ लागेल. भीमदादा म्हणतो तूप वाढायला सुरुवात केली का. हो म्हणे सुरुवात तर झालेली आहे.
भीमदादा अंगणात जातात, देवाचं स्मरण करतात. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापक जनार्दना आनंद घन अविनाशा. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापक जनार्दना आनंद भीमदादाने मनोमन देवाची प्रार्थना केली, चिंतन केलं. देवा, जगाच्या दृष्टीने मी खादाड असेल, जगाच्या दृष्टीने मी अर्धांड असेल, पण खरोखर माझी भक्ती असेल, अनन्य भक्ती असेल, तर ही गदा मी वर फेकतोय. ही गदा माझ्या डोक्यावर येऊन पडायच्या आधी तू आलास तर मी समजेन माझी भक्ती परिपूर्ण आहे, संतांना अभिप्रेत आहे, मनापासून करतो हे सिद्ध होईल. भीमाने अशी गदा वर फेकली आणि डोक्यावर पडला. तेवढ्यामध्ये भगवान सांगतात, भीमा वेडा आहेस का? अशी भक्ती पाहिजे. विठाला विठाला बोला पुंडरी कवलाय श्री ज्ञानदेव काही ठिकाणी 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे. संत महात्म्यांचा आग्रह आहे, तुम्ही कुठलीही भक्ती करा, पण भक्तीच करा. कारण भक्तीपासी नित्य तृप्ती, भक्तीपासी नित्य मुक्ती, भक्तीपासी भगवत प्राप्ती. मला सांगतात, भक्तीनेच जीवन तृप्त होते, भक्तीनेच माणूस मुक्त होतो, भक्तीनेच भगवंताची प्राप्ती होते. विठाला विठाला दुसरं महाराज सांगतात, वैराग्य तो त्याग. वैराग्य 2 प्रकारचे, एक जिहासा वैराग्य आणि दुसरा जिज्ञासा वैराग्य. तुम्हा आम्हाला वैराग्य होतं हंगामी, कोरोना आहे तोपर्यंत, नाही का, अधिक मास आहे तोपर्यंत, म्हणजे हंगामी वैराग्य. अंगात भरला ताप म्हणे देवा तो माझा बाप, अंगातून उतरला ताप म्हणे देवाच्या बापाचा मी बाप. म्हणजे काही दुःख आहे, चिंता आहे तोपर्यंत माणसं देव 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 करतात, त्यांना वैराग्य होतं. हे हंगामी वैराग्य, जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य त्याला म्हणतात. अनुकूल गोष्टी असताना सुद्धा जे त्याग करतात. काही माणसं दात पडले की सुपारी सोडतात, घरच्या लोकांनी हाकलून दिलं की मग आनंदीला जातात. हा वैराग्य नाही. अहिकेचे का स्वर्गीचे पायिक भोग झाली या इच्छेचे, भोगाव हेण रुचे मना माझे. सगळं अनुकूल असताना 18 भार वनस्पती, फळे फुले बोलती, बावित्यान पोखरणे नदिया गंगा वाहती. त्या भरत राजाला सगळं अनुकूल होतं, पण सर्वस्वाचा त्याग केला. मला सांगतात, देव पाहिजे असेल तर त्याग करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल आता मृतिका त्यागे घटू पंतु त्यागे पटो, तेजी जिजे विवटू बीज त्यागे तेजोनी भिंती मात्र. महाराज सांगतात, त्याग पाहिजे. तुम्ही आम्ही त्याग करतो, पण संतांना जो अभिप्रेत आहे तो त्याग करत नाही. संतांना कोणता अभिप्रेत त्याग आहे? तुम्ही आम्ही घरदार त्याग, घराघराचा त्याग करतो, पत्नीचा त्याग करतो, गावाचा त्याग करतो, कुटुंबाचा त्याग करतो, पण अहंकाराचा त्याग करत. संतांना अहंकाराचा त्याग अभिप्रेत आहे.
त्याग तरी ऐसा करा अहंकार दवडावी. महाराज सांगतात अहंकाराचा त्याग करा, नाही का? तुकोबारांसारखी विद्वत्ता, तुकोबारांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. एवढे विद्वान असून सुद्धा त्यांनी अहंकार केला. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचीच मूर्ती. देव म्हणती रुक्मिणी एकच योगी देखील नाही हेची ज्ञान संजीवनी त्रैलोक्यासी. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानियांची शिरोमणी. पण किती नम्रता, किती लीनता. तुम्हा आम्हाला येतं कणभर आणि जगाला सांगतो मनभर. संतांना येतं मनभर आणि जगाला कुठेतरी सांगतात कणभर. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय सांगतात हा विचारून अहंकार उसांडी जे मग सतीच वस्तू होई जे तरी आपली स्वस्ती सहज आपण केली. संत महात्मे सांगतात अहंकाराचा त्याग करा. पण तुम्ही आम्ही जिथे जातो तिथे मी कीर्तनकार आहे, मी मुख्याध्यापक आहे, नाही का, मी आमदार आहे, मी खासदार आहे, जिथे जातो तिथे मीच करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरं लक्षण सांगतात ज्ञान ब्रह्मी ब्रह्म भोगतनु. संतांना ब्रह्माचं ते ब्रह्मरूप झाले होते. त्यांची काया ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. भाग्य करे ऋणी देवा ऐसा, भाग्य करे ऋणी देवा ऐसा. ब्रह्मीभूत काया होत काया होत असे कीर्तनी. संतांची काया ते दिसायला तुमच्या आमच्यासारखे असतात, पण त्यांची काया ब्रह्मरूप असते. हे त्यांना ज्ञान असतं की जगामध्ये जिकडे तिकडे देवच भरलेला आहे. मीही देव आहे आणि जगतही देवच आहे. हे ज्ञान पाहिजे. तुम्ही आम्ही जिथे जातो तिथे भेद ज्ञान आणि संत जिथे जातात तिथे हे विश्वची माझे घर आयसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला ऐसे व्यापक ज्ञान भले. जयाच्या हृदय घेऊसित आले तयाची समता बुद्धी बोले विशेष काही. विठ्ठल विठ्ठल. विठोबार मन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसनी पाविजे अठाया. महाराज सांगतात तुम्हाला भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल
ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता देहाचा निराश व्हावा लागेल. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, देहाचा निरासे पावी जे आठवला, देहाचा निरसने पावी जे आठवला, देहाचा निरसने पावी जे आठाया, देहाचा निरसने पावी जे आठाया. माझे ऐसी काया जमनोय, माझे ऐसी काया जमनोय, देहाचा निरसने पावी जे आठवला, देहाचा निरसने पावी जे आठवला. माझी ऐसी काया जबनो हे, माझी ऐसी काया जबनो हे, देहाचा निरसने पावी जे आठाया, देहाचा निरसने पावी जे आठाया. देहाच्या निरसने पावी जया ठाया, माझ्या ऐसे काया जव नव्हे. मला सांगता त्याच्याकरता देह तादात्म्य सोडावं लागेल. जोपर्यंत आपल्या देहाची आसक्ती आहे, जोपर्यंत देह तादात्म्य आहे, तोपर्यंत खरीखुरी भक्ती घडू शकत नाही. तोपर्यंत आपल्याला वैराग्य होऊ शकत नाही, तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. विठ्ठल आपले गुरुनाम गुरु वामन बाबा महाराज, सावळाराम बाबा महाराज आपल्याला हेच सांगायचे, जोपर्यंत आपण देहावर आहोत तोपर्यंत गप्पा मारू नये. बड़ी बड़ाई न करे, बड़ा न बोले बोल, हिरा अपने मुख से ना कहे लाख हमारा मोल. हिरा जो असतो हिरा, तो आपल्या मुखाने आपल्या बढाया मारत, आणि बढाया मारायलाच लागला तर आपण समजायचे गारगोटी आहे. विठाल विठाल कारण तुका म्हणे नाही निरसला देह, तो वरी अवघे संसारिक. तुका म्हणे नाही निरसला देह, जोपर्यंत देहावर आहोत तोपर्यंत काय बुद्धी होईल. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होतो बाधक. एक वारकरी घराणा होता. त्या वारकरी घराण्यामध्ये एक सज्जन साधू नेहमी त्यांच्या घरी यायचा. महाराज सांगतात, ज्या वारकऱ्याला आपली बुद्धी पवित्र ठेवायची असेल त्या वारकऱ्यांनी सज्जनाच्याच घरी जावं. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात, तुम्ही कोणाच्या संगतीत राहता, कोणाचे विचार घेता, त्यावरून तुमचं जीवनमान ठरवलं जातं. तुम्ही पैसा किती कमवता त्याला महत्व नाही, कोणाच्या संगतीमध्ये राहता, कोणाचे विचार घेता, कोणाच्या विचाराने आचाराने वागता. तेव्हा तो साधू नेहमी त्यांच्या घरी जायचा. त्यांची मुलगी, लहान मुलगी त्यांच्या एवढं मांडीवर बसायची, आणि ती मुलगी त्या साधूला विचारायची, आपण कोण आहात. आता साधूला वाटलं आपण सांगावं आपण साधू आहोत, हे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. परमार्थामध्ये महाराज सांगतात टिकणं महत्वाचं आहे. असं म्हणतात, सुनेने तिथपर्यंत टिकावं कुठपर्यंत, सासू होईपर्यंत. आपले सावळाराम बाबा सांगायचे, सुनेने सासू होईपर्यंत घरात राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. सासू म्हणजे घराची मालकीण, मालक तिच्या ताब्यात, ती सांगेल ती पूर्व दिशा पर्यंत तिथपर्यंत टिकली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तसं त्या साधूला ती नेहमी विचारायची, आपण कोण आहात. करता करता तिचं शालेय शिक्षण झालं, लग्न झालं, मुलं बाळ झाली. नेहमी ती विचारायची, आपण कोण आहात, आपण कोण आहात. असं करता करता ते साधू वयोवृद्ध झाले. अगदी शेवटच्या स्थितीला
मरणासन्न झाली ती मुलगी म्हणते, बाबा मी लहानाची मोठी झाली, माझे लग्न झाले, मला मुलंबाली झाली, जेव्हा तेव्हा तुम्हाला मी विचारते तुम्ही कोण आहात, कोण आहात, तुम्ही सांगत नाहीत. का सांगत नाहीत? आता तरी सांगा तुम्ही कोण आहात. त्यावेळेला साधू म्हणतात, मुली मी साधू आहे. म्हणे मग इतक्या दिवस का सांगितलं नाही? इतक्या दिवस याच्याकरता सांगितलं नाही, माझं साधुत्व टिकेल की नाही याची मला खात्री नव्हती. पण आज मला खात्री झाली. माझे आता शेवटचे काही क्षण आहेत. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. आज मी या माझ्या देहाची आसक्ती सुटलेली आहे. आज तुला मी निश्चितपणे सांगू शकते की मी साधू आहे. विठ्ठल विठ्ठल. देहाच्या निरसने पाविजे अठाया. जोपर्यंत देहाची आसक्ती आहे तोपर्यंत महाराज सांगतात आपलं साधुत्व टिकू शकत नाही. त्याच्याकरता देहाचा निराश व्हावं लागतं. आणि साधू संतांनी देहाचा निराश केला नाही का, म्हणून ते या पदाला प्राप्त झाले. देहाच्या निरसने पाविजे ठाया, माझ्या ऐसे काया जव नवे उदकाग्नी धान्य, झाल्या घडे पाक एका विना एक कामा नाही. आणि शेवटी मला सांगतात, तुका म्हणे माझ केले ते चाचणी, तुका म्हणे माझ केले ते चाचणी, तुका म्हणे माझ कळते चाचणी, तुका म्हणे माझ कळते चाचणी. बडबडची वाणी अथवा सत्य, बडबडची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पाविजे अठाया, देहाच्या निरसने पाविजे अठाया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे माझ कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पाविजे अठाया, माझ्या ऐसी काया जव नवे निन्नते पुरते, अधिकते सरते करून घ्यावे तुमते, विनवित से विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. देवा गोडे रास महाराज नाही विचारी काही करण्या, रास महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया रास महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, गुरुवर्य वासुदेव महाराज की जय.